Welcome student. Today we are going to take exercise 1.2 in that question number 7. Exercise 1.2 question number 7 from chapter 1 differentiation. Question number 1, question number 7, differentiate the following with respect to x. यापूर्वीचे 6 क्वेश्चन आपण अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सोडवलेले आहेत. टुडे वी टेक क्वेश्चन नंबर 7, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. हा जो क्वेश्चन आहे, प्रत्येक क्वेश्चन 1 असेल, क्वेश्चन 2 असेल, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, क्वेश्चन 5 अँड क्वेश्चन 6 यापुढे येणारे क्वेश्चन जे आहे ते प्रत्येक क्वेश्चन मध्ये एक पॅटर्न ठरलेला आहे. त्या पॅटर्ननेच आपल्याला त्या पद्धतीचे एक्झाम्पल सोडवायची आहेत. वी हॅव टू इव्हॅल्युएट अकॉर्डिंग टू सिमिलर पॅटर्न. जे काही सिमिलर पॅटर्न आहे त्या पॅटर्न नुसारच आपल्याला ती इक्वेशन सोडवायची आहेत. यामध्ये पहा, जर तुम्ही ही 12 एक्झाम्पल पाहिली तर यामध्ये बाहेर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहेत, पूर्णपणे बाहेर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहेत आणि आतमध्ये सुद्धा ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे. देयर इज अ कंपोजिशन ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन अँड द ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. हे कंपोजिट फंक्शन आहेत, पण इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन अँड ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचं आहे. आउटसाइड देयर इज अ इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, इनसाइड देयर इज अ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. याचा अर्थ या क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी ट्रिगोनोमेट्रिकचेच फॉर्म्युले यूज करायचे आहेत. वी हॅव टू यूज formula of trigonometric function. We take the first example. Y equal to cot inverse of e raised to x square. हे या पद्धतीने एक्झाम्पल आहे. त्या ठिकाणी लेट नाहीये, y नाहीये म्हणून आपण लेट y इक्वल टू हे नोटेशन दिलं. सिंपली नोटेशन आपल्याला यूज करायचंय. cot इनवर्स ऑफ x इक्वल टू x. cot इनवर्स आतमध्ये cot फंक्शन असेल तर त्याची व्हॅल्यू आपण x घेतो. cot बाहेरच्या बाजूला असेल, cot इनवर्स आत असेल तरी आपण x च घेतो. पण या प्रत्येक ठिकाणी इनवर्स फंक्शन हे आउटसाइड आहे. एक्सटर्नल फंक्शन इज inverse function and inside there is a composition of trigonometric function. Cot inverse cot cancel होतील, that is identity function. Just y equal to e raised to x square. आपल्याला फक्त सिंप्लिफाय करून या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. we have to take only e raised to x square, derivative of e raised to x square. Differentiate with respect to x. We get derivative of y with respect to x equal to derivative of e x square. पहिल्यांदा आपण एक्सपोनेन्शियल फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेणार, that is e raised to x as it is, e raised to x square ची x square च. याला आपण ब्रॅकेट करूया, आपल्या सोयीनुसार याला ब्रॅकेट करूया. e raised to x square, still derivative of x square is remain and e raised to x square into derivative of x square is 2x. Derivative of x square is 2x. Answer is derivative of y with respect to x equal to 2x e raised to x square. पहा, असं एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही सर्व एक्झाम्पल सोडवायची आहे. ही दोन फंक्शन आपल्याला आयडेंटिटी फंक्शन मध्ये कन्वर्ट करायची आहे किंवा कॅन्सल करायची आहे आणि फक्त आपल्याला जे इनसाइड फंक्शन आहे x मध्ये त्याच फंक्शनची आपल्याला या प्रत्येक ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. पाहताना आपल्याला ही एक्झाम्पल खूप डिफिकल्ट वाटतात, पण अतिशय सोप्या पद्धतीने आहेत. आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे, फॉर्म्युले यूज करायचे आहेत. हे झालं पहिले एक्झाम्पल. आपण
सेकंड एक्झाम्पल घेऊया कोसेक इनव्हर्स ऑफ x चा. Second example, let y equal to cosec inverse of 1 upon 5 1 upon cos of 5x. याला आपण दोन पद्धतीने हे सोडू शकतो. cos चा आपण sec इनव्हर्स मध्ये sec मध्ये कन्वर्ट करू शकतो sec of 5x आणि आउटसाइड cosec आहे म्हणून आपल्याला sec च cosec करण्यासाठी pi/2 x हा फॉर्म्युला यूज करू शकतो किंवा याच ठिकाणी आपण कन्वर्जन करू शकतो. याला आपण sin मध्ये कन्वर्ट करू शकतो. दोन्ही रूल आपल्याला यूज करता येईल. आपण शक्यतो जो साइन मधला आहे तो यूज करूया कारण की आपल्याला पुढे या ठिकाणी तो रूल पुन्हा यूज करायचा आहेच. हा जो रूल आपल्याला इथे यूज करायचा आहे तो या ठिकाणी आपल्याला रूल यूज करायचा आहेच. y equal to sin inverse of cos of 5x. यासाठी आपण जी प्रॉपर्टी यूज केली ती प्रॉपर्टी आहे cosec inverse of 1 upon x equal to sin inverse of x. जे काही 1 upon x आहे हा x आपण या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये लिहितो. तीच प्रॉपर्टी आपण यूज केली. cosec चा आपण sin मध्ये कन्वर्ट केलं आणि 1 upon x आपण न्यूमरेटर मध्ये लिहिलं. ह्या प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी यूज केला. आता जे आपण sec साठी करणार होतो ते आपण cos साठी करूया. इथे sin येण्यासाठी आपल्याला pi/2 x चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. sin इनवर्स ऑफ cos of pi/2 x च्या ऐवजी या ठिकाणी आहे 5x. cos pi/2 x हे sin pi/2 x असेल तर sin चं कन्वर्जन होतं cos मध्ये आणि जो काही पुढचा अँगल आहे तो अँगल आपण त्या ठिकाणी काय करतो पुट करतो. अशा पद्धतीने sin pi/2 x that is equal to cos x हा आपण फॉर्म्युला यूज केला. sin इनवर्स कॅन्सल होतील. sin इनवर्स कॅन्सल होतील. y equal to pi/2 5x एवढी एकच व्हॅल्यू सिलेक्ट राहील pi/2 x. याला आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू pi/2 कॉन्स्टंट and x ची व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह 0 that is equal to -5. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू -5. फक्त एवढीच व्हॅल्यू आलेली आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू -5. जे टेक्निक इथे यूज केलेलं आहे तेच टेक्निक आपल्याला या ठिकाणी यूज करायचे. कोसेक इनवर्स आणि हे सारखंच आहे. याला आपल्याला न्यूमरेटर मध्ये घ्यायचं आहे. त्याचं आपण कन्वर्जन साइन मध्ये करणार आहोत आणि हा cos चा फॉर्म्युला आहे. पूर्णपणे याच पद्धतीने आपण हे जे एक्झाम्पल सोडवलेलं आहे ते इथे सोडवणार आहे. वी हॅव टेकन फर्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, वी टेक थर्ड एक्झाम्पल आल्सो. हे आपण एक्झाम्पल घेतलेले आहे. या पद्धतीने आपण काय करणार याचं कॅल्क्युलेशन करणार. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 2 आपण सोडवताना या अगोदर जे एक्झाम्पल सोडवलं आहे त्या एक्झाम्पल मध्ये आपण cos of 5x या पद्धतीने लिहिलेलं आहे. cos of 5x साठी ती डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे. आता
विद्यार्थ्यांनी हेच एक्झाम्पल 5x साठी न सोडवता 5x साठी सोडवायचं आहे. cos ऑफ 5x साठी इथे x हा मल्टिप्लिकेशनला घेतलेला आहे. जे एक्झाम्पल आपण सोडवलं तिथे 5x हा मल्टिप्लिकेशनला घेतलेला आहे. तर टेक्स्टबुक मध्ये 5x आहे. त्यासाठी काय करायचं, 5x या पद्धतीने काय करायचं, चेंज करायचा. 5x त्या पद्धतीने चेंज करायचा आणि शेवटी π/2 5x या पद्धतीने आन्सर येईल. 5x च्या ऐवजी 5x येईल. याची डेरिव्हेटिव्ह 0 5x log of 5. हा चेंज करून विद्यार्थ्यांनी हे एक्झाम्पल सोडवा. We take third example. Y equal to cos inverse of square root of 1 plus cos of x divide 2. 1 plus cos of x आपल्याला हे फॉर्म्युले चांगले माहिती आहेत. 1 plus cos of 2x equal to cos square of x, that is 2 cos square of x, and 1 minus cos of 2x equal to 2 sin square of x. हे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे. हे आपण cos आणि आतमध्ये cos केव्हा यूज करू शकतो, cos इन्व्हर्स ऑफ cos हे केव्हा कॅन्सल करू शकतो, जेव्हा इथे स्क्वेअर रूट नसेल त्यावेळेस. जर आपल्याला स्क्वेअर रूट आला असेल तर याचा अर्थ आतमध्ये स्क्वेअर मधली व्हॅल्यू येणारच. जर तशी नाही आली तर आपल्याला cos इन्व्हर्सचा 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. हे आपल्याला स्क्वेअर रूट कॅन्सल झालंच पाहिजे. हे इथे सुद्धा आपल्याला स्क्वेअर रूट कॅन्सल झाले पाहिजे. हे सुद्धा आपले स्क्वेअर रूट कॅन्सल झाली तरच आपल्याला इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिकचे फॉर्म्युले यूज करता येतील. आणि स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी आतमध्ये ही व्हॅल्यू स्क्वेअर मध्ये आली पाहिजे. या व्हॅल्यूला आपल्याला सबस्टिट्यूशन काय करायचं, 2 cos square x अशी जर व्हॅल्यू असेल तर या पद्धतीने आपण सबस्टिट्यूशन करणार आणि स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करणार. इक्वल टू cos इन्व्हर्स ऑफ 1 प्लस cos ऑफ 2x. हा जो 2 आहे हा इकडे आपण डिवाइडला आणला. cos स्क्वेअर ऑफ x, पण इथे फक्त x आहे आणि इथे 2x आहे. याचा हाफ अँगल इकडे असतो. इथे जर 2x असेल तर इथे x, इथे जर x असेल तर इथे x/2. हा फॉर्म्युला आपण यूज करणार. दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ cos स्क्वेअर x/2 हे 1 प्लस cos ऑफ x डिवाइड 2 ची व्हॅल्यू आपण पुट करणार. Square and square root get cancel. Square and square root get cancel. Y equal to cos inverse of x/2. काय झालं, स्क्वेअर and square root get cancel. आता आपला फॉर्म्युला, आपल्याला जर स्क्वेअर रूट असेल तर तो फॉर्म्युला यूज करता येत नव्हता. We can write use this formula. We get cos inverse and cos, we get just x/2 identity function, y equal to identity function. पहा इथे आपल्याला खूप डिफिकल्ट एक्झाम्पल वाटतंय, पण आपण दोन स्टेप मध्ये हे y equal to x/2 व्हेरी सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x/2. 1/2 is constant and derivative of x is 1, that is equal to 1/2. या पद्धतीने आपण काय केलं, हे इक्वेशन कन्वर्ट केलं. त्याच पद्धतीने आपल्याला इथे स्क्वेअर रूट साठी करावं लागणार आहे. स्क्वेअर रूट साठी आतमध्ये स्क्वेअर आणावा लागणार आहे. त्या टर्म आपल्याला तिथे ऍडजस्ट करावे लागणार आहे. इथे सुद्धा आपल्याला हे स्क्वेअर रूट कॅन्सल करावे लागणार आहे. तरच आपण cos इन्व्हर्स cos या सारख्या फॉर्म मध्ये आपण हे कन्वर्ट करू शकतो. वी हॅव सॉल्व क्वेश्चन नंबर 3. cos इन्व्हर्स हा जो आहे सिमिलर 1 प्लस cos ऑफ x.
1 मायनस कॉस ऑफ x. आता या ठिकाणी काय पुट करायचं, 1 मायनस कॉस ऑफ 2x इक्वल टू 2 साइन स्क्वेअर ऑफ x. मायनस असेल तर साइन येतो आणि प्लस असेल तर कॉस येतो. हेच एक्झाम्पल आहे पूर्णपणे. फक्त या ठिकाणी cos च्या ऐवजी काय येणार आहे, sin स्क्वेअर x बाय 2 येणार आहे. cos च्या ऐवजी काय येणार आहे, sin स्क्वेअर x बाय 2 हा येणार आहे. हा 2 आपण इकडे डिवाइड ला घेणार. 1 मायनस cos ऑफ x, इथे 2x आहे, हा आपण कमी करणार, इथे हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करणार. हा इथे काय येईल, sin स्क्वेअर, म्हणजे तुम्हाला cos स्क्वेअर sin x बाय 2 येईल. आणि इथे sin चा x बाय 2 करण्यासाठी काय करावं लागेल, cos ऑफ पाय बाय 2 मायनस x चा फॉर्म्युला यूज करायचा, जो आपण या ठिकाणी यूज केला होता पहिल्या केस मध्ये. दुसऱ्या केस मध्ये आपण यूज केला होता cos इनवर्स ऑफ cos. इथे sin आलं का cos मध्ये हवा असेल तर पाय बाय 2 मायनस x. बाहेर tan असेल, आतमध्ये cot असेल तर tan साठी आपण काय करणार, tan पाय बाय 2 मायनस x. बाहेर sec असेल, आतमध्ये cosec असेल तर sec पाय बाय 2 मायनस x. हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला या पद्धतीने चेंज करायचं आहे, बरोबर. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने काय करायचं, विद्यार्थ्यांनी सोडवायचं आहे. सिमिलर एक्झाम्पल 3. राइट डाउन. Now we take the example number 5. Tan inverse of 1 minus tan x by 2 divide 1 plus tan of x by 2. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी काय करायचा, यूज करायचा आहे. यासाठी आपल्याला एक नोटेशन कायम लक्ष ठेवायचं, आपल्याला बराच वेळा हे कन्वर्जन करायचंय. तर या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, tan of a plus b, that is tan of a plus tan of b divide 1 minus tan of a into tan of b. इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. हे ज्यावेळेस प्लस असेल त्यावेळेस ही व्हॅल्यू आपण प्लस घेणार. ही व्हॅल्यू जर मायनस असेल तर ही व्हॅल्यू आपण मायनस घेणार. ही व्हॅल्यू जर प्लस प्लस घेणार त्यावेळेस ही मायनस घेणार. ही मायनस असेल, ही मायनस येईल, ही प्लस येईल. tan a प्लस tan b न्यूमरेटर मध्ये ऍडिशन एंड डिनोमिनेटर मध्ये 1 मायनस tan a into tan b. या फॉर्म मध्ये आहे का आपल्याकडे हे इक्वेशन? नाही. वी हॅव टू कन्वर्ट इनटू दॅट फॉर्म. आपल्याला हे इक्वेशन या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता आलं का हे डेरिव्हेटिव्ह सुद्धा काय होणार आहे, सोपी होणार आहे. या प्रत्येक ठिकाणी आपण कुठेही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेणार नाही. आपण पहिल्यांदा y ला सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहोत आणि नंतर त्याची डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. या ठिकाणी काय करायचं, आता वी हॅव टू यूज tan of a, tan of a. 1 इथे आपल्याला tan आला पाहिजे, इथे tan नाहीये आणि तोच tan इथे मल्टिप्लिकेशनला आला पाहिजे. तर we know that tan of 45, we know that tan of 45 equal to 1. ती व्हॅल्यू आपण इथे पुट करूया. y equal to tan inverse of tan of 45 that is pi by 4. 45 that is pi by 4 minus tan of x by 2 divide. हा 1 आपल्याला हवायच, हा 1 इथे पाहिजे. इथे काय आपण tan 45 ची व्हॅल्यू पुट करणार नाही. 1 मायनस आणि या ठिकाणी इनडायरेक्टली 1 हा मल्टिप्लिकेशनला असतो. प्रत्येक नंबरला 1 हा मल्टिप्लिकेशनला असतोच. हा इथे आपण लिहिणार tan of 45 that is pi by 4 into tan x by 2. आपण व्हेरीफाय करूया. tan pi by 4 45 1 मायनस ही व्हॅल्यू आपण काही चेंज केलेली नाही 1 and here is plus 1 प्लस या ठिकाणी 1 मल्टिप्लिकेशनला आहे. 1 मल्टिप्लिकेशनला घेतला तर tan x by 2 तेवढीच व्हॅल्यू येणार आहे. 1 into tan of x by 2 is tan of x by 2. त्या 1 ची व्हॅल्यू आपण काय पुट केली, tan of pi by 4 into. आता या फॉर्म मध्ये इक्वेशन तयार झाले. इथे जर मायनस असेल
तर इथे मायनस इथे प्लस. सेकंड फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागणार आहे आणि याचं उत्तर किती येणार आहे y equal to tan inverse of a minus b, that is pi by 4 minus x upon 2. याचं कन्वर्जन फक्त एवढं सुटेबल फॉर्म मध्ये या फॉर्म्युल्याने आलेलं आहे. नाउ tan inverse tan identity function, that is pi by 4 minus x by 2 झालं. एकदम सुटेबल फॉर्म मध्ये y कन्वर्ट झाला. वी टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ y, डिफरन्शिएट y with respect to x, differentiate with respect to x, that is derivative of y with respect to x. pi by 4 constant है, derivative 0 minus 1 upon 2 into 1 upon 2 and derivative of x is 1, that is equal to 1 half. Derivative of y with respect to x equal to minus 1 by 2. हेच एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी पुन्हा रिपीट होणार आहे. हे जे एक्झाम्पल आहे तेच एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी रिपीट होणार आहे. वी हॅव टेकन फिफ्थ क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन पूर्णपणे यासारखा आहे. हा जो क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चन सारखा आहे. कोसेक इन्व्हर्स याला आपण कन्वर्ट करणार साइन इन्व्हर्स ऑफ, याला आपण कन्वर्ट करणार साइन इन्व्हर्स ऑफ 4 cos क्यूब. ही जी काही व्हॅल्यू आहे ती न्यूमरेटर मध्ये लिहिणार. याला आपण कन्वर्ट करणार साइन मध्ये न्यूमरेटर मध्ये 4 cos क्यूब 2 of x. We take this example, write down this. Example 6. Example 6 is similar of example 5. Example 6 जे आहे ते सेकंड सारखंच आहे. Example 6 is similar of example second. That is, we have to convert cosec cos. We have to convert into sin inverse function. y equal to sin inverse of, हे जे काही डिनोमिनेटरला आहे ते आपण न्यूमरेटर मध्ये लिहिणार 4 cos क्यूब 2x minus 3 cos of 2x. cosec inverse of x equal to sin inverse of 1 upon x. हा फॉर्म्युला आहे किंवा 1 upon x equal to sin inverse of x. हा दुसरा फॉर्म्युला आहे. आपण हा फॉर्म्युला यूज केला cosec inverse 1 upon x equal to sin inverse of x. जे काही डिनोमिनेटर आहे ते आपण न्यूमरेटर मध्ये लिहिलं. आता आपला दुसरा एम आहे की याला साइन मध्ये कन्वर्ट करायचंय. हे जे काही आहे याला साइन मध्ये कन्वर्ट करायचंय. हा जो फॉर्म्युला आहे हा cos of 3 थीटा चा फॉर्म्युला आहे. cos of 3 theta equal to 4 cos cube theta minus 3 sin theta. हा फॉर्म्युला आहे. 4 cos cube theta minus 3 cos theta. थीटा ची व्हॅल्यू फक्त या ठिकाणी 2x आहे. त्या पद्धतीने आपल्याला कन्वर्ट करायचे. तर थीटाची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला या ठिकाणी 2x. That is sin inverse of cos of 3 into 2x. Sin inverse of cos of 3 into 2x 6x. हे आपण cos मध्ये कन्वर्ट केलं. आपल्याला याला sin मध्ये कन्वर्ट करायचंय. बाहेर sin आहे, आत मध्ये cos आहे. We have to use pi by 2 minus x. Sin inverse of x equal to sin pi by 2 minus 6x. ही जी काही व्हॅल्यू आहे त्याचा आन्सर cos of 6x. sin inverse get cancelled. y equal to pi by 2 minus 6. अतिशय सोप्या पद्धतीने 6x. व्हेरी सिंपल फॉर्म मध्ये आपण हे कन्वर्ट केलेलं आहे. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे.
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Derivative of y with respect to x equal to derivative of pi by 2 constant 0 and 6 is constant, derivative of x is 1, that is equal to minus 6. Derivative of y with respect to x equal to minus 6. अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही इनव्हर्स फंक्शनची एक्झाम्पल काय करत आहोत, सोडवत आहोत. कुठेही इनव्हर्स फंक्शनचा फॉर्म्युला दॅट इज साइन इनव्हर्स ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर या पद्धतीचा कुठेही आपण फॉर्म्युला यूज केलेला नाही. आपण साइन इनव्हर्स ऑफ इनसाइड साइन ऑफ x इक्वल टू x हे फॉर्म्युला यूज करत आहोत. We have taken 6 example. Write down. The next example, example number 7. Let y equal to tan inverse of y equal to tan inverse of 1 plus cos x by 3 divide sin x by 3. 1 plus cos of x by 3 या ठिकाणी जे एक्झाम्पल होतं आपलं तिसरं, त्या ठिकाणी तिथे व्हॅल्यू होती 1 plus cos of x by 3. We know that 1 plus cos of 2x equal to 2 cos square of x and sin of 2x. इथे जर 2x असेल तर आपल्याला इथे पण 2x घ्यावा लागेल. sin of 2x is 2 sin x into cos of x. असं केल्याने काय होणार आहे की 2 हा 2 बरोबर कॅन्सल होईल, आता x cos हा एका cos बरोबर कॅन्सल होईल. cos डिवाइड sin आपण cot मध्ये कन्वर्ट करू शकतो. 1 प्लस असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. 1 मायनस असेल तर आपल्याला sin चा फॉर्म्युला यूज करायचा आहे 2 sin square x. आता त्या पद्धतीने आपण चेंजेस करूया. tan इनव्हर्स ऑफ 1 plus cos of 2x 2 cos square या ठिकाणी x च्या ऐवजी काय आहे, x by 3 आहे. या ठिकाणी x च्या ऐवजी जर आपण x by 3 व्हॅल्यू टाकली तर 2 by 3 येईल आणि याच्या पूर्ण हाफ अँगल इकडे येणार आहे. x च्या ऐवजी आपल्याला काय टाकायचंय, x by 3. ज्या ठिकाणी x आहे तिथे आपल्याला x by 3 अँगल टाकायचंय 2 cos square x by 3. याचा हाफ अँगल आपण काय करणार आहोत, इकडे कन्सिडर करणार आहोत. आता जर हा इथे x नसेल, इथे जर x by 3 असेल तर इथं या ठिकाणी आपण काय करणार, याचा हाफ अँगल घेणार x by 6. जर इकडे आपण मल्टिप्लाय केलं तर त्याच्या दुप्पट अँगल आपल्याला इकडे मिळाला पाहिजे. इथे आपण घेणार x by 6. याचा अर्धा अँगल इकडे किंवा याच्या दुप्पट अँगल इकडे असला पाहिजे. 1 plus cos of 2x equal to 2 cos square x. याच्या दुप्पट अँगल इकडे असला पाहिजे. इथे x by 3 आहे, x by 3 याच्या आपल्याला काय करायचंय की यापेक्षा हाफ अँगल इकडे असला पाहिजे. मग याला हाफ अँगल मल्टिप्लाय करावा लागेल, दॅट इज x by 6. हा अँगल इथे असणार. सिमिलर याला सुद्धा आपण तेच कन्वर्ट करणार 2 into sin x by 6 into cos of x by 6. हाफ अँगल मध्ये आपण काय केलं, कन्वर्ट केलं. 2 हा 2 बरोबर कॅन्सल झाला, स्क्वेअर हा cos बरोबर कॅन्सल झाला. sin डिवाइड tan इनवर्स ऑफ cos of x by 6 डिवाइड sin x by 6 ही व्हॅल्यू या ठिकाणी काय राहिली, सिलेक्ट राहिली. नाउ वी यूज द फॉर्म्युला cos डिवाइड sin is cot, that is tan inverse of cot of x by 6. आता आपल्याला हा cot नकोय, हा आपल्याला हवाय tan. म्हणजे आपण काय करणार, pi by 2 चा फॉर्म्युला यूज करणार. y equal to tan inverse of, inside there is a tan function and we write cot as pi by 2 minus x by 6. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार.
tan inverse, that is we get only pi by 2 minus x by 6, that is y. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, आपल्याला याला विथ रिस्पेक्ट टू x काय करायचंय, डिफरन्शिएट करायचंय. पाय बाय 2 इज कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू 0 मायनस 1/6 इज अ कॉन्स्टंट. मल्टिप्लिकेशनला आपण बाहेर घेणार आणि x ची डेरिव्हेटिव्ह 1, दॅट इज इक्वल टू मायनस 1/6. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू मायनस 1/6. या पद्धतीने आपण काय केलं की हे एक्झाम्पल नंबर 7 सोडवलेलं आहे. राईट डाऊन. वी टेक 9th एक्झाम्पल. आता आपण एक्झाम्पल नंबर 9 घेऊया. एक्झाम्पल नंबर 7 and 8 आर सिमिलर. यामध्ये फक्त इंटरचेंज केलेलं आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फक्त काय झालेलं आहे, चेंज केलेलं आहे. मेथड तीच यूज करायची आहे, जी आपण यासाठी यूज केलेली आहे तीच मेथड यासाठी यूज करायची आहे. फक्त यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर काय झालेलं आहे, इंटरचेंज केलेला आहे. विद्यार्थ्यांनी हे एक्झाम्पल या पद्धतीनेच सोडवायचं आहे. यू हॅव टू यूज दिस मेथड फॉर एक्झाम्पल नंबर 8. वी टेक एक्झाम्पल नंबर 9. cos of 7x, इथे 1 प्लस cos of होतं, त्यामुळे आपण त्या ठिकाणी ती मेथड यूज केली. आता इथे 1 प्लस cos of नाहीये, इथे 1 प्लस sin of 7x आहे. आता आपल्याला तो फॉर्म्युला यूज करता येणार नाही. 1 प्लस cos of 2x चा फॉर्म्युला यूज करता येणार नाही, कारण इथे 1 प्लस sin of 7x आहे. पण आपल्याला 1 प्लस sin of 7x हा फॉर्म्युला मात्र यूज करायचा आहे. 2 sin x into cos of x हा आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. tan इन्व्हर्स ऑफ cos of 7x ला cos of 2x चा फॉर्म्युला आपण काय लिहितोय, cos of 2x आहे cos square of x minus sin square of x. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करावा लागणार आहे. 1 प्लस नसेल, 1 मायनस नसेल तर आपल्याला यासारखे फॉर्म्युले काय करावे लागेल, यूज करावे लागतील. या ठिकाणी आपण तो फॉर्म्युला यूज करणार आहे cos square of x minus sin square of x. पण या ठिकाणी sin 7 आहे. पहा इथे 2x असताना या बाजूला हाफ अँगल आहे, 2x असताना इथे x आहे. इथे जर 3x असेल तर इथे 3/2x. या ठिकाणी जर 3 असेल तर इथे 3/2x. इथे जर 5 असेल तर 5/2 असणार. आता या ठिकाणी 7 आहे, म्हणजे आपण इथे घेणार 7/2 cos square 7/2 into x minus sin square 7/2 into x. हा फॉर्म्युला झाला cos of 2x. cos of 2x equal to cos square x minus sin square x. 1 ची व्हॅल्यू आपण पुट करणार आहे पहिल्या आयडेंटिटी नुसार, sin square x plus cos square of x. पण इथे 7/2 असल्यामुळे याला आपण लिहिताना 7/2 x into 7/2 x. तीच आहे, अँगल कोणताही असेल पण sin square x plus cos square x असेल तर त्याचं उत्तर 1च येतं. and plus sin of 7x चा फॉर्म्युला आपण या फॉर्म्युल्यानुसार लिहिणार. याचा हाफ अँगल इकडे घ्यायचा आपल्याला, 2 sin 7/x 7/2 into x into cos x च्या ऐवजी आपण घेणार 7/2 into x. या पद्धतीने काय केले आपण, त्याच्या व्हॅल्यू पुट केल्या. sin square theta a square plus b square plus 2ab, that is a plus b ब्रॅकेट स्क्वेअर चा फॉर्म्युला या ठिकाणी आला. tan इन्व्हर्स ऑफ cos square 7/2 into x minus sin square 7/2 into x divide a square plus b square plus 2 into ab, that is
साइन, आता cos पुढे तर आपण cos पुढे लिहिणार आहोत a plus b square that is b plus a square सारखा cos of 7/2 into x plus sin 7/2 into x bracket square. याचं जर आपण एक्सपान्शन घेतलं तर cos square 7/2 x plus sin square 7/2 x या दोन्हींची मल्टिप्लिकेशन त्याची दुप्पट, that is square formula. आता आपल्याला हे कुठेतरी कॅन्सल करायचंय, वी हॅव टू कॅन्सल. इथे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर cos स्क्वेअर sin स्क्वेअर दॅट इज a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर असेल तर आपण काय लिहितो, a मायनस b इनटू a प्लस b. त्यानुसार याचा आपण कन्वर्जन करणार tan इनवर्स ऑफ cos 7/2 into x minus sin 7/2 into x. हे पहिल्या ब्रॅकेट मध्ये येणार आणि दुसरं ब्रॅकेट येणार आहे cos 7/2 into x plus sin 7/2 into x divide a square minus b square. a square minus b square असेल तर आपण लिहितो a minus b into a plus b. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. cos 7/2 into x plus sin 7/2 into x bracket square. ही टर्म इथं आहे, ही टर्म इथं आहे. हा एक स्क्वेअर आपण या एका टर्म बरोबर कॅन्सल करणार. एका स्क्वेअर बरोबर आपण फक्त कॅन्सल करणार आहे. एक टर्म आपल्याला तशी सिलेक्ट राहते, इक्वल टू y equal to tan inverse of cos 7/2 into x minus sin 7/2 into x divide cos 7/2 into plus sin 7/2 into x. अजूनही आपल्याला ब्रॅकेट मध्ये tan इनवर्स मिळालेला नाही. दोन्ही बाजूला आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 7/2 cos x ने डिवाइड करू. tan inverse of cos 7/2 into x minus sin 7/2 into x divide cos of 7/2 whole divide cos of 7/2 into x plus sin 7/2 into x divide cos of 7/2 into x. जर आपण यांचे दोन्हीचे एलसीएम कॉमन केले तर cos cos कॅन्सल होईल, इथे आन्सर 1 येईल. cos of 7/2 x डिवाइड cos of ही व्हॅल्यू 1 येईल, मायनस sin डिवाइड ही व्हॅल्यू येईल. tan inverse of 1 minus sin 7/2 divide cos of 7/2 into x. आपण काय केलंय की cos दोन्हीचे डिनॉमिनेटर सेपरेट केलंय, एलसीएम कॉमन घेतलाय आणि याला डिवाइड केल्यानंतर ही व्हॅल्यू 1 येईल. इथे येईल मायनस sin 7/2 into x into divide cos 7/2 into x. इथे सुद्धा आपण तेच करणार, 1 प्लस याने याला डिवाइड केले का प्लस येईल आणि प्लस sin 7/2 into x divide cos 7/2 into x. आणि हे कन्वर्जन देते tan इनवर्स ऑफ 1 minus tan of 7/2 into x divide 1 plus tan of 7/2 into x. अजूनही आपल्याला ब्रॅकेट मध्ये tan इनवर्स आउटसाइडला आहे, tan नाही. पण हे एक्झाम्पल म्हणजे आपण जे एक्झाम्पल हे सोडवलेलं आहे त्याचं कन्वर्जन झालं. 1 minus tan x/2, x/2 च्या ऐवजी 7/2 आहे. 1 plus tan x/2
1 प्लस tan 7/2 इंटू x ही व्हॅल्यू त्या ठिकाणी आलेली आहे. इथपासून पुढे जे आहे विद्यार्थ्यांनी एक्झाम्पल सोडवायचं आहे. याला कंटिन्यू करताना ही जी मेथड आहे, आता आपण हा फॉर्म कन्वर्ट केलाय. इथे x/2 च्या ऐवजी फक्त 7/2 हे आपल्याला उत्तर आलेलं आहे. 7/2 हे उत्तर आलेलं आहे. हे एक्झाम्पल सोडवताना आपण काय करणार, 1 ची व्हॅल्यू tan π/4 पुट करणार आणि इथे tan π/4 टाकणार. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला मिळणार आहे tan π/4 - 7π/2 π/4 - 7/2 इंटू x हा फॉर्म्युला आपल्याला मिळणार. कुठला फॉर्म्युला मिळणार आहे, tan π/4 - 7/2 इंटू x आणि त्यामध्ये फक्त उत्तर येईल -7/2. पूर्णपणे या पद्धतीने काय करा, आता हे एक्झाम्पल विद्यार्थ्यांनी सोडवा. राईट डाऊन. Example number 10 is that tan inverse of square root of 1 plus cos of x divide 1 minus cos of x. आता हे दोन्ही फॉर्म्युले आपण यूज केलेले. 1 plus cos of 2x 1 minus cos of 2x प्लस असेल 1 plus cos of 2x लिहितो आपण 2 cos square of x and 1 minus cos of 2x लिहितो 2 sin square of x. या ठिकाणी 2x नसून फक्त x आहे, तर या पुढे आपण काय करणार, हाफ अँगल. इथे 2x असेल तर या बाजूला x घेतो, इथे x असेल तर त्या बाजूला x/2 हाफ अँगल आपण तिकडे घेणार. y equal to tan inverse of, that is tan inverse of square root of, हे आपल्याला स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं, कारण की स्क्वेअर आतमध्ये जोपर्यंत स्क्वेअर येत नाही तोपर्यंत बाहेरचा स्क्वेअर रूट कॅन्सल होणार नाही. ह्याचं लिहिणार आहे आपण 2 cos square x/2 divide 2 sin square x/2. 2 get cancel with 2. Tan inverse of square root of cos square divide sin square cot square x/2. Square and square root get cancel. Tan inverse of cot of x/2. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट काय झालं, कॅन्सल झालं. आता इथं फक्त आपल्याला tan आणण्यासाठी एकच चेंज करावं लागेल, दॅट इज y इक्वल टू tan इनवर्स ऑफ, tan येण्यासाठी आपल्याला करावं लागेल π/2 मायनस x/2. tan इनवर्स tan कॅन्सल होतील, π/2 मायनस x/2 दॅट इज y. tan inverse tan identity function π/2 minus x/2. Differentiate with respect to x. Derivative of y with respect to x equal to π/2 constant derivative 0 and 1/2 कॉमन घेतला, x राहिला, x ची डेरिव्हेटिव्ह 1. Derivative of y with respect to x equal to -1/2. इतक्या सोप्या पद्धतीने आपण काय करू शकतो, ह्या इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. यामध्ये जे एक्झाम्पल नंबर x8 आहे, 11 एक्झाम्पल जे आहे त्यामध्ये आपल्याला tan इनव्हर्स ऑफ कोसेक लिहायचा 1/, कोसेक ची व्हॅल्यू लिहिणार आपण 1 sin of x आणि cot ची लिहिणार cos of x divide sin of x. Cot x is cos of x divide sin of x. Denominator is same for both. Tan inverse of 1 plus cos of x divide sin of x. LCM sin of x आहे 1 plus cos of x. हे तेच रिपीटेशन आहे जे आपण या अगोदर यूज केलं होतं. या ठिकाणी 1 plus cos of x/3 sin x/3 हेच रिपीटेशन आहे. हे एक्झाम्पल विद्यार्थ्यांनी सोडवायचं आहे. कोसेक ला आपण कन्वर्ट करणार 1 sin of x, cot x ला कन्वर्ट करणार cos divide sin of x आणि या पद्धतीने कन्वर्ट झाला का हेच एक्झाम्पल तुम्हाला या मेथडने सोडवायचं आहे.
you have to solve similar way. We take last example, example 12. Write down this. Now we take last example. Y equal to cot inverse of square root of 1 plus sin inverse sin of 4 by 3x plus square root of 1 minus sin 4 by 3x divide हीच व्हॅल्यू पुन्हा आहे मायनस ही व्हॅल्यू पुन्हा आहे या ठिकाणी 1 plus sin of x चा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे 1 plus sin of x चा फॉर्म्युला यूज करायचा आहे इथे sin of 2x चा फॉर्म्युला आपण या एक्सरसाइज मध्ये बराच वेळा घेतलेला आहे 2 sin x cos of x आणि हे कन्वर्जन सुद्धा आपण केलेले आहे 1 plus sin of 2x यामध्ये काय केलं फक्त 1 ऍड केला 1 plus sin of 2x 1 ची व्हॅल्यू sin square x plus cos square x equal to 1 and sin of 2x equal to 2 sin x cos of x हे तिन्ही जर आपण कॉम्बिनेशन घेतलं तर काय येणार आहे sin x plus cos x ब्रॅकेट स्क्वेअर इथे प्लस असेल तर इथे प्लस येणार आणि इथे जर मायनस असेल तर इथे मायनस येणार या पद्धतीने काय करायचे आपल्याला फॉर्म्युला फक्त इथे स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचा आहे आणि सर्व स्क्वेअर रूट कॅन्सल करायची आहे y equal to cot inverse of 1 plus sin 4 by 3x हा जो आहे 2x याचा हाफ अँगल इकडे आहे 4 by 3 ला हाफ ने मल्टिप्लाय करायचं दॅट इज 4 by 6 इक्वल टू 2 by 3 या पद्धतीने काय करणार आपण हाफ अँगल मध्ये फॉर्म्युला कन्वर्ट करणार स्क्वेअर रूट ऑफ 1 plus sin of 2x sin of 2 by 3 x plus cos of 2 by 3 x bracket square plus sin of 2 by 3 minus cos of 2 by 3 bracket square divide square root of sin 2 by 3 x plus cos of 2 by 3 x bracket square इथे प्लस आहे इथे मायनस आहे एवढा चेंज आहे यामध्ये स्क्वेअर रूट ऑफ sin 2 by 3 minus x minus cos of 2 by 3 x bracket square स्क्वेअर रूट कॅन्सल होईल स्क्वेअर रूट कॅन्सल होईल cot inverse of इथे येणार आहे फक्त sin of 2 by 3x plus cos of 2 by 3x plus sin of 2 by 3x minus cos of 2 by 3x divide sin 2 by 3x plus cos of 2 by 3x minus हे सर्व मायनस होईल स्क्वेअर रूट कॅन्सल होईल sin 2 by 3 x plus cos of 2 by 3 x हे मायनस होईल आणि हे प्लस होईल प्लस यातलं काय कॅन्सल होईल cos of 2 by 3 get cancel with this sin of 2 by 3 x get cancel with this cot inverse of sin that is 2 sin 2 by 3 x divide 2 cos of 2 by 3 x cos plus cos 2 cos of 2 by 3 हा 2 या 2 बरोबर कॅन्सल झाला cot inverse of tan inverse of 2 by 3 x and outside there is a cot inverse function inside also we have to convert into cot function cot inverse cot of
pi by 2, 2 by 3x. Cot get cancel. Y equal to pi by 2 minus 2 by 3x, and differentiate with respect to x. cot cancel झाले की आपल्याला फक्त ही आयडेंटिटी सिलेक्ट राहिली. डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x equal to 0, 2 by 3 is constant, derivative of 1 is x is 1, derivative of y with respect to x equal to minus 2 by 3. या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 7 पूर्णपणे सोडवलेला आहे. क्वेश्चन नंबर सोडवण्यासाठी क्वेश्चन नंबरची डेरिव्हेटिव्ह अजिबात डिफिकल्ट नाहीये. फक्त तुम्हाला ट्रिगोनोमेट्रिकचे सर्व फॉर्म्युले आले पाहिजेत. ज्या विद्यार्थ्यांना ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे सर्व फॉर्म्युले येतात त्यांनाच हा क्वेश्चन नंबर 7 आणि पुढचा क्वेश्चन नंबर 8 सोपा जाणार आहे. 9 is also based on the trigonometric function. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन जे आपल्या 11वीला पाहिले आहेत ते आपल्याला परफेक्ट आलेच पाहिजे. तर ही डेरिव्हेटिव्ह अतिशय सोपी वाटेल. डेरिव्हेटिव्ह अवघड नाहीये, फक्त ट्रिगोनोमेट्रिकचे फॉर्म्युले तुम्हाला चांगले प्रॅक्टिसने लक्षात आले पाहिजे. एकमेकांमध्ये आपल्याला कसे यूज करायचे हे एकदा लक्षात आलं का हा एक्सरसाइज सोपा आहे. नेक्स्ट टाइम वी टेक द क्वेश्चन नंबर 8, 9 and 10. Thank you.